मी वयाच्या 8व्या वर्षापासून स्टेजवरती उभी आहे. बर. वडिलांसोबत, बहिणींबरोबर. वडिलांचा तमाशाच्या प्रवासामध्ये वडील, माझा आवाज चांगला लहानपणी होता. वडील मला स्टेजवरती उभा करायचे, खुर्चीवरती, आणि मला गाणं म्हणायला लावायचे. आता आमच्याकडे पद्धत कशी आहे, हजेरी असती सकाळी, रात्रीचा कार्यक्रम असतो तमाशाचा आणि सकाळी हजेरी असती. हजेरी असल्यानंतर त्या हजेरीला मला उभा करायचे. हजेरी म्हणजे काय? हजेरी म्हणजे रात्री कार्यक्रम केल्यानंतर देवापुढे 3-4 तास देवापुढे कार्यक्रम करावा लागायचा, देवासाठी फक्त गावातल्या. मग ती हजेरीला मला वडील उभा करायचे. मला खूप बक्षीस मिळायचं. आणि गाववाले सरपंच पाटील म्हणायचे की कोंडीबा, तुझी मुलगी ही खूप तुझं नाव कमवेल, तुझं नाव गाजवेल आणि खूप मोठी हिरोईन होईल ही. तर वडील माझे खूप आनंदी व्हायचे. मग असं करत करत सगळा प्रवास झाला. त्या दसऱ्याला बाहेर पडायचं, ते चैत्र महिन्यात घरी यायचं. आणि चैत्र महिन्यापासून मे, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात 4 महिने माझा क्लास आणि धुण्या भांड्याची कामं. पुण्याच्या आदिनाथ सोसायटीमध्ये आम्ही 3 जणी बहिणी धुण्या भांड्याची कामं करायचो. आणि कामं करता करता मी एक घर कामाला असायचे, सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. आणि मी शिकले कथ्थक, तमाशा करायचा. असं करत करत मग 1 वर्ष चंद्रकांत ढवळपुरीकर मध्ये काढले तमाशा मंडळ. 2 वर्ष दत्तोबा तांबे यांच्याकडे काढले. आणि मग 4थ्या वर्षी आम्ही स्वतःचा फड काढला, लता सुरेखा पुणेकर ह्या नावाने. 2 वर्ष तमाशाचा फड केला. आणि दुसऱ्या वर्षी तमाशा डांग सौंदाना म्हणून गाव होतं नाशिक जिल्ह्यामध्ये. त्या डांग सौंदाण्यामध्ये एक 200 फुटाची दरी होती. आणि त्या दरीला खेटूनच आमचा तमाशाचा फड लागला होता, रावठ्या, तंबू सगळं. आणि आमच्या शेजारी एक तमाशाचा फड होता. संध्याकाळी लगबग सुरू झाली तमाशाचा फड, यात्रा खूप मोठी. आणि त्यांचं तिकीट बुकिंग सुरू झालं, आमचं तिकीट बुकिंग सुरू झालं. आमचा 1 ते 2 तासात फुल झाला कार्यक्रम. तंबू भरला. त्यांना खूप राग आला. फुल झाला म्हणजे साधारण किती लोक असतात? एक पोली तंबूमध्ये 3 ते 4 हजार लोक. 3 ते 4 हजार लोक. म्हणजे एक पोली तंबू आमचा फुल झाला. आणि आमच्याकडे एक पोलीच होता. एक पोली. एक पोली. हा. तमाशाला 2 पोली असतो, 3 पोली असतो, पण आमच्याकडे एकच पोली होती. म्हणजे 2 पोली म्हणजे 4 ते 5 हजार. 4 ते 5 हजार. 3 पोली म्हणजे जवळजवळ 10,000. तरी 15,000 लोक. 15,000. मग त्या लोकांना चीड आली. चीड आल्यानंतर त्यांनी काय केलं, आमच्या तंबूत घुसले, आमच्या रावटीत घुसले. आणि आमच्या जो तिकीट फाडायला माणूस असतो ना, आत लोक घ्यायला, त्या माणसाला धरला आणि त्यांनी मारला. तो पडला बेशुद्ध. त्याला उचलून आमच्या लोकांनी रावटीत आणला. म्हणजे आम्ही ज्या रावटीमध्ये मेकअप करत होतो त्या रावटीमध्ये आणला. आणल्यानंतर तो बेशुद्ध पडून आम्ही पण रडायला लागलो सगळ्यात. आमचं वय पण एवढं नव्हतं, माझी बहीण आणि मी. वडील पण रडायला लागले, सगळे रडायला लागले. मग आता काय करायचं, याला दवाखान्यात तर न्यायला पाहिजे. मग आमच्याकडे एक जीप गाडी होती, ती प्रचार करायची दिवसभर अख्ख्या गावामध्ये. ती गाडी रावटीपाशी आणून लावलेली होती. त्या गाडीमध्ये त्याला टाकला. त्याला टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक ढोलकीवाला बसला, तो जरा मुरब्बी होता. अजून एक ड्रायव्हर बसला, अजून एक माणूस बसला आणि तो 4 जण. ती तशीच गाडी गेली त्या 200 फुटाच्या दरीमध्ये. ते सगळे लोक खाली गेले. पण नशीब आमचं एवढं चांगलं की त्यांना काही झालं नाही. कुणाचा हात तुटला, कुणाचं डोकं फुटलं, कुणाला जबरदस्त मार लागला, पण कुणी दगावलं नाही. मग लगेच गाववाले आले. गाववाल्यांनी त्या लोकांना वरती काढलं. तेवढ्या रात्री वरती काढलं. वरती काढून त्यांना दवाखान्यात नेलं. त्यानंतर आम्ही कानाला खडा लावला की आता तमाशा करायचा नाही. मग तमाशा बंद केल्यानंतर मग आम्ही विचार केला आता काय करायचं. मग मी ऑर्केस्ट्रात जायला लागले, माझी बहीण ऑर्केस्ट्रात जायला लागली. मग मी थोडे दिवस 150 प्रयोग मी कथा आकलेच्या कांद्याचे केले निळूभाऊंबरोबर. बर. मग तमाशाचा फड कधी काढायचा, यात्रा जत्रा, शिमगा आणि चैत्र, म्हणजे मार्च एप्रिल हा सीझन. हा सीझन फक्त यात्रा जत्रांचा. मग तमाशाचा फड काढायचा. मग दोघी बहिणींची जरा कटकट झाली. तिने तमाशा वेगळा काढला, मी तमाशा वेगळा काढला.
मी काढला सुरेखा पुणेकर या नावाने. मग 2 ते 3 वर्ष केला. 1998ला मला शासनाचं पत्र आलं. म्हणजे प्रमोदजी नवलकर, अनिल देशमुख, प्रकाश खांडगे तुम्हाला माहिती असतील. हो हो प्रकाश लोककलेचं खांडगे. त्यांना हा, डॉक्टरेट होती आणि लोककलेचं खूप त्यांनी त्यांचं हे. अभ्यास केला होता. अकॅडमी आहे त्यांची. 11 तारखेला माझा कार्यक्रम जाहीर झाला. माझा 4था नंबर. हम्म. त्यावेळेला माझी बहीण पण माझ्या सोबत होती, लता पुणेकर. मग माझा कार्यक्रम चालू झाला. माझा कार्यक्रम चालू झाल्यानंतर तिथे नौशादजी, अमरीश पुरी, बरेचसे आणि सगळं मंत्रिमंडळ. मी पहिलं गाणं सादर केलं, या रावजी बसा भाऊजी. ते 3 वेळा वंशमोर झालं. मग परत एक मधी दुसरं गाणं झालं आणि परत मी पुढे गेले. मग पिकल्या पानाचा देठकेव सादर केलं. मग ते सादर केल्यानंतर त्याला किती वेळा वंशमोर आलं? त्याला 3 वेळाच वंशमोर आला. तर नौशादजी खाली बसलेले होते, ते स्टेजवरती आले. हं. त्यांनी 500 रुपयाच्या 5 नोटा मला दिल्या आणि ते स्वतः बोलले की ये लड़की नाचती भी है, गाती भी है और अदाकारी भी करती है. इन 3 गुणों का संगम मैंने मेरे जिंदगी में पहली बार देखा है. क्या बात है. काय वाटलं त्या क्षणाला ते ऐकल्यानंतर? त्या क्षणाला अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. का तर मनाला वाटलं की माझ्या वडिलांनी हमाली करून आम्हाला सांभाळलं. आईनी अक्षरशः माझी आई स्वारगेटवरनं गणेश पेठेत पुण्यामध्ये पायपाय जायची आणि पायपाय यायची. कारण तिचं तमाशा फडामध्ये काम असायचं. डोक्यावरती घुंगराची पिशवी, साडी आणि तिचा मेकअप अशी पिशवी घेऊन ती पायपाय जायची थिएटरला आणि पायपाय यायची. आणि घुंगरं खूप जड असतात ना. हा, म्हणजे असा तिचा प्रवास, असा वडिलांचा प्रवास. त्याच्यामुळं मनाला वाटलं की मी आनंद अश्रू मला आले. तुम्ही घरकाम करून वगैरे केलंय ना, म्हणजे तुमचंही कष्ट आहेतच की. हा, मग खूप बरं वाटलं. मग ते 500 रुपये दिले. मी अजूनही दिवाळीला त्या 500 रुपयाची पूजा करते. मी सुरेखा पुणेकर बरोबर काम केलं खतरनाक पिक्चरमध्ये. त्यांचा एक डान्स होता, महेश कोठारीचा पिक्चर, बेर्डे साहेब आणि मी, लक्ष्मीकांत बेर्डे आणि मी. ते मला मौका मिळाला त्यांच्याबरोबर मला गाणं वगैरे करायचं आणि खूप मी एन्जॉय केलो. शी इज अ व्हेरी गुड डान्सर. त्यानंतर मी त्यांचा शो बघितलो, लावणी करते ती आणि वंडरफुल लावणी. खरोखर जे लावणी ज्याला म्हणतात ते करते. पण ती बायकांना आपल्याला शिकायला पाहिजे. सर्व जितके लेडीज आहेत, महिला मंडळी, त्यांना शिकायला पाहिजे की स्वतः कष्ट करून, मेहनत करून, आपल्या पायावर उभं राहून संपूर्ण फॅमिलीला कसं उभं राहायचं. काय वाटलं तुम्हाला ऐकून? खूप बरं वाटलं. मला घरी भेटायला नेहमी येतात ते. पण एक दिवशी असा प्रसंग आला, कसबा पेठेमध्ये ते घरी आले. त्यांची गाडी खाली लावली आणि ती गाडी बघितली. त्यांना गाडीच्या खाली उतरताना हे आमच्या घरावरती असा मोर्चा, म्हणजे इतके लोक त्यांना बघायला. तर अक्षरशः मी म्हणते ना, ती बिल्डिंग पडली असती एवढं हे. तेव्हापासून कानाला खडा लावला. मी त्यांना पुण्यामध्ये कसबा पेठेत नाही बोलवत. पण एक चित्रपट तुम्ही केलात आणि तरी सुद्धा त्या माणसाचं फार माणूस साधा आहे आणि खूप साधा आहे आणि गरिबीतनं वर आलेला माणूस. आता नटरंगी नार कशी उभी राहिली? लावणी महोत्सव झाला, त्याच्यानंतर सगळा लावणी महोत्सव तेव्हा दूरदर्शन फेमस होतं आणि दूरदर्शनला सगळ्या बातम्या छापल्या गेल्या माझ्या फोटो सहित. मी कसे केस उडवले, मी कसा डोळा मारला, तुम्हा बघून डावा डोळा झाकला, पूर्ण स्क्रीनवरती दाखवायचे टीव्हीला. आणि केस कसे उडवले मी, कसं कसं माझं वर्णन सगळं ते पेपरामधनं आलं. चित्रलेखा, लोकप्रभा ह्या सगळ्या पुस्तकांमधनं आलं. तर ते पुस्तक सुद्धा आम्ही विकत आणलं. आम्हाला फोन यायला लागले अकलूजवरून मराठा सेवा संघाचे फोन यायला लागले. ते म्हणले की जसं तुम्ही लावणी महोत्सवात कार्यक्रम केला, आम्ही टीव्हीला पाहिला, तसं आमच्या गावामध्ये आमच्या देवळाच्या मदतीसाठी कार्यक्रम ठेवायचा आहे. मी म्हणलं तर कार्यक्रम कसा करायचा, आपण तर तिथं 1 तासच आपण सादरीकरण केले, हा 3 तास कसा करायचा. तर माझ्या डोक्यात काय आलं की आता आपल्याला नाट्यपूर्ण बांधणीचा जर कार्यक्रम आपण केला तर काय होईल. तर 3 तासामध्ये किती लावण्या केल्या पाहिजेत. एक लावणी तर 3 मिनिटं चालती हे आम्हाला माहिती.
मग आपण जर 30 लावण्या बसवल्या तर तो कार्यक्रम 3 तास चालेल. हं. हा आणि मध्ये मध्ये थोडीशी बतावणी घालूया आणि करूया आपण. मग आता प्रश्न पडला नाव काय ठेवायचं कार्यक्रमाचं. हं. तर चित्रलेखा पुढे होती. हं. त्याच्यामध्ये उत्पादांनी पंढरपूरच्या उत्पादांनी लावणी गायली होती. नटरंगी नार उडवी लावणीचा बार करी काळ जातो वार. तर ते सगळं माझा फोटो आणि ते सगळं लावणीचं वर्णन त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. मग तेच लावणीचं घेतलं आणि आम्ही तेच नाव घेतलं नटरंगी नार. नटरंगी नार आणि कार्यक्रम सुरू केला आम्ही. काय आहे या तुम्ही ज्या वेळेला 2 लावण्या सादर केल्यात 98 साली, तेव्हा हा आमचा गायक आहे, तो जन्माला आला असेल की नाही मला माहित नाही, पण तो जर तेव्हा तिथे असता तर त्यांनी नक्की वन्समोर दिला असता. तर त्याचा राहिलाय त्यावेळेचा वन्समोर. तो आता जर वन्समोर देईल तर आम्हाला थोडं सादरीकरण दाखवाल का तुम्ही? या राऊजी तुम्ही बसा भाऊजी, या राऊजी बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरजी. ओ बसा भाऊजी वळख जुनी धरून मनी, वळख जुनी तुमची धरून मनी, काय करू सांगा मी हरजी. बच्चा भाऊजी तुम बघून डावा डोळा झाकला, तुम बघून डावा डोळा झाकला. पडदा लाजचा, पडदा लाजचा, पडदा लाजचा, लाजचा फेकला, पडदा लाजचा, लाजचा फेकला, पडदा लाजचा, लाजचा फेकला. मराठा सेवा संघाचा कार्यक्रम घेतला त्यांनी ऍडव्हान्स दिला. ऍडव्हान्स दिल्यानंतर अकलूजला तो कार्यक्रम तो ऍडव्हान्स घेतला सगळं, तोपर्यंत डोक्यात काही नव्हतं. डोक्यात काहीच नव्हतं. तसं काहीतरी करायचं. 3 तासाचं आपल्याला काहीतरी करायचं. तुम्ही कानाला खडा लावलाय तुमच्या बहिणीच्या बाबतीत. सगळी गरिबी काढली, सगळं झालं. मग आता नाव मोठं झालं, ती चांगल्या चांगल्या ठिकाणी प्रोग्राम अमेरिकेला जाऊन आली. मग मला तिच्याबद्दल चांगलंच वाटतं ना. माझं स्वप्न होतं की आम्ही एवढं गरीब आहे तर कुणीतरी मोठं बी झालं पाहिजे, म्हणजे ते एकाच्या पाठीमागं सगळं घर चालतं. तर थोरली बहीण डान्स करायची आणि तिच्या पाठीमागं मी जायचे, ती आईच्या बरोबर जायची, माझ्या बरोबर ही यायची. तर पहिलंच म्हणजे कार्यक्रम आम्ही केला काळूबाळूमध्ये, नंतर आम्ही गेलो दत्तोबा तांब्यामध्ये. हे करता करता मी म्हणलं लोकांमध्ये जाण्यापेक्षा आपण स्वतःच काहीतरी करू. पगार मिळायचा 150 रुपये, त्या 150 रुपयात काय भागणार, स्वतः काहीतरी केलं तर आपल्याला पैसे जास्त मिळतील. मग आम्ही लता सुरेखा पुणेकर आपण असा फळ उभा करू. तर मग आम्ही पार्टी काढल्याच्या नंतर खूप गाजली पार्टी. 9 वाजता छबिना चालू व्हायचा गावचा, 12-1 वाजेपर्यंत गावचे पुढारी लोकांचं देवाची मिरवणूक चालायची. तोपर्यंत कलाकार झोपलेले. आम्ही मेकअप बिकअप लावून झोपायचो. 1 वाजता तमाशा चालू झाला की सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत का तो तमाशा करायचा. बाहेर गावचे खेडेगावच्या बायका पुढं पुरुष लोक सकाळी उजाडलं ना मग तो तमाशा तुम्ही बंद करायचा. जर काय तुम्ही तमाशा 6च्या आत बंद केला की गाववाले म्हणायचे पैसे नाही. का हो, ह्या माणसांनी काय रात्रीचं जायचं का रस्त्याला, तुम्ही उजेडपर्यंत तमाशा करा ना. मग आपण तो 6 वाजता तमाशा बंद केला की मग लगेच हो ती हाजरी चालू करा देवाची. देवाची हाजरी कशी होती माहिती का, 9 वाजता हाजरी चालू केली की 4 वाजेपर्यंत दुपारी तमाशा चालू. मग त्यात वगनाट्य बी लावायचं 3 तासात. आम्ही संध्याकाळचं जेवायचं रात्रीच्या 5 वाजता आणि दुपारचं जेवायचं सकाळी 5 वाजता. का नाही रोग होणार. मग मला तुम्ही सांगा कोणचा कलाकार चांगला मेलाय. पॅरिलेस तरी होणार, कॅन्सर तरी होणार. जेवण नाही पोटाला, वडापाव आणि भेळ. बाजारात भेळ आणली की भूक लागली भेळ आणा, तो रातभर भेळच खायचा. पुढं कलाकार दाखवायची. पुढं गेलं की त्या गावाला
हे गाणं चांगलं म्हणता काय ना रे तमासगिरांनो, नाही तर तुमचं बरोबर. हो साहेब करतो, तुम्ही ऐका. म्हणजे हे तमाशातलं रुटीन, तमाशातलं ही रूट. मग पाठ तमाशा बंद केला की गाडीत बसायचं, दिवसभर गाडीत आणि रातभर तमाशा. कवा झोपायचं कवा जेवायचं, हे असला प्रवास केला आणि अशी जिंदगी काढली. मग नंतर कानाला खडा लावला, म्हणलं बाबा थोडस काहीतरी बदला. मग आता ती बी करते कार्यक्रम, मी बी करते. इकडं आलं तेव्हा 2 रुपये आम्हाला जरा मिळतात. तमाशामध्ये कसे मोजके पैसे मिळायचे. आणि मग काही काही ठिकाणी असं झालं होतं की प्रयोगाला थिएटर द्यायचे नाहीत, कारण थिएटरचे नुकसान व्हायचं वगैरे. मग तुमचा काही दोष नाही, लोकांचा आहे. पण अशा पद्धतीचा हा समुदाय सगळा एकट्या बाईने हँडल करणं, कसं काय तुम्ही सगळं जमवत होतात? आता हे जी दंगा किंवा खुर्च्या तोड ह्या गोष्टी आता हल्ली व्हायला लागल्यात. पण माझा कार्यक्रम असा होता, 1998 पासून सुरू केला ते 2010 पर्यंत. असं म्हणजे माझ्या कार्यक्रमाला कधीच दंगा कसला काही झाला नाही. लोक म्हणतात ना, सुई पडली तर आवाज येईल. आणि आता काही कार्यक्रम निघालेत तर त्या कार्यक्रमांमुळं खुर्च्या तुटतायत आणि दंगा होतोय. काय म्हणजे वेगळं काय झालंय आता? वेगळं काहीतरी दाखवायला लागलेत आताचे कलाकार. मला वाटतंय की सादरीकरण व्यवस्थित ठेवलं पाहिजे. व्यवस्थित नाही ठेवलं तर ही कला बंद होईल आणि लावणी ही बदनाम होईल. म्हणून सगळ्या लावणी कलावंतांनी सादरीकरण व्यवस्थित ठेवावं. कारण आज जर आपण ओपन कपड्यामध्ये, अर्धवट कपड्यामध्ये जर कार्यक्रम केले तर आपल्या पुढच्या पिढीने काय करायचं? आपण अर्धे घातले, मग त्यांनी अख्खेच कपडे काढायचे का? तर माझी नम्रतेची विनंती आहे लावणी कलाकारांना की आपलं अस्तित्व आपण जपून ठेवावं, सादरीकरण व्यवस्थित करावं, जेणेकरून तिकीट काढून प्रेक्षक आपल्याला बघायला आला पाहिजे. असं माझं अदा बघितली पाहिजे. तुमचं अंगविक्षेप नाही बघितलं पाहिजे, तुमची कला बघितली पाहिजे. हल्ली कला राहिली नाही हो. आता मुली काय करतात, तसं नको करू. तुझी कला दाखव. तुझी कला बघून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. हे माझं मत आहे. मी दुसरं कुणाला नावं ठेवत नाही किंवा दुसरं कुणाला बोलत नाही. पण माझं मत असं आहे की मी ज्या लावणीसाठी एवढे कष्ट घेतले, लावणी घराघरात पोहोचवली, मग आता त्या लावणीची अवहेलना नको म्हणून सादरीकरण व्यवस्थित कलावंतांनी करावं. खरंच खरं. अचानक एकदम तुम्ही सगळं हे करता करता अमेरिका, हे कसं काय घडलं? खरं तर 2001 पासूनच 16,000 देखणीला मागणी होती आणि 16,000 देखणीचे जोरात प्रयोग आणि नटरंगी नारचे पण जोरात प्रयोग. मी इकडे असे काय करता 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 माझं हे, आणि मी म्हणलं मला अमेरिकेला जायचंच नाही. आणि 2003 पर्यंत काहीच विचार केला नाही. पण 2003ला विचार केल्यानंतर अमेरिकेला जायचं ठरलं. ठरल्यानंतर सुधीर दरवर्षी जायचा, तुम्हाला माहिती. तर मी म्हणलं आयडिया विचारू आपण सुधीरला. मग सुधीरला मी फोन केला, तर तुम्हाला माहिती त्याचा स्वभाव चांगला स्वभाव. बरं, मी म्हणलं सुधीर मला अमेरिकेला जायचंय, मला फोन येतोय. कुणाचा फोन येतोय? ते मराठी मंडळाचे अध्यक्ष. तर कशा रीतीने ठरवू? मला म्हणे मी त्यांच्याशी बोलतो, मला नंबर दे. मग मी नंबर दिल्यानंतर बाबा पठाण वगैरे ते सगळे बोलले. त्याच्यानंतर 8 दिवसांनी त्यांनी मला फोन केला, आपण एक काम करू, मुंबईची लावणी आणि अमेरिकेची पाहुणी असा कार्यक्रम करू. तर मी म्हणलं मी विचार करून सांगते. मग नंतर सगळी चर्चा झाली, बाबा पठाण वगैरे आम्ही सगळे बसलो आणि विचार झाला. तर ते म्हणले की असं नाही, कुणाचा कार्यक्रम मागितलाय? नटरंगी नार मागितला. म्हणल्यावर नटरंगी नारच जाणार ना. आणि नटरंगी नार म्हणजे सुरेखा पुणेकर म्हणजे नटरंगी नार. मग त्याला सांगितलं मी, अमेरिकेची पाहुणी आणि मुंबईची लावणी हा जर कार्यक्रम असेल तर मी येऊ शकत नाही, कारण माझं नाव झालंय ते नटरंगी नार. मला सांग, तू लहानपणीच असं ठरवलं होतंस की आपण कॉलेजला जायचं, मग आपल्याला एखादी भूमिका मिळेल, मग आपण त्याच्यामध्ये काम करायचं, मग ती सॉलिड करायची, मग आपल्याला पुढे नाव येईल, मग आपण सिनेमात जायचं आणि आपण एक मोठी तारा व्हायचं असं ठरवलं होतंस तू? काही मग काय ठरवलं होतं शाळेत, आणि तू काय करायचा विचार होता डोक्यात? नाही, लहानपणी मला अजिबातच अभिनयात रस नव्हता.
इनफॅक्ट मी खूप चांगली विद्यार्थिनी होते. त्यामुळे मला शाळा झाल्यानंतर कॉलेजच्या नंतर MA असाच म्हणजे पूर्ण प्रवास प्लॅन्ड होता डोक्यात. पण कॉलेजमध्ये असताना म्हणजे आईमुळे आमच्या घरी दुबेंची ये-जा व्हायची आणि सत्यदेव दुबे नेहमीच मला म्हणायचे माझ्या पुढच्या नाटकात अभिनय करशील का. आणि मी म्हणजे सत्यदेव दुबे कोण हे मला माहित नाही. माझ्यासाठी ते असे काका होते जे नेहमी यायचे घरात. त्यामुळे मी त्यांना म्हणायचे ऑफकोर्स नॉट. मी काय म्हणजे अभिनय वगैरे अजिबातच नाही. मग कॉलेजमध्ये असताना मी SY BA होते आणि तेव्हा एक हिंदी नाटक हिंदी वाङ्मय मंडळातर्फे सादर होणार होतं आणि त्यात बॅकग्राऊंड गाण्यासाठी म्हणून त्यांना मॉब आणि असं तत्सम लोक हवे होते आणि मी संगीत मंडळाचा भाग होते. म्हणजे गर्दी हवी होती त्याला, तू एक गर्दीतला भाग म्हणून आणि वोकल्स पण द्यायचे. असं करून आम्हाला तिकडे बोलावलं होतं, मला आणि माझ्या अगदी घट्ट मैत्रिणीला म्हणजे गीतिका वर्दे, आता कुरेश. कॉलेजच्या ज्या सुरुवातीच्या काळामध्ये तू काम केलंस तेव्हा घरनं काय बोलले, कानाला खडा लावायला लागले की नको बाबा किंवा करूया बाबा, किंवा घरच्यांनी काही? म्हणजे आईचं कसं होतं, ती खूपच पहिल्यापासूनच माझ्या कुठल्याही निर्णयाबद्दल तिचं असं ओपनच मत असायचं. म्हणजे तिचं म्हणणं आमच्याबद्दल असंच असायचं की चुका तुम्ही कराच आणि स्वतः शिका. पण तिने एक निश्चित मला सांगितलं होतं कंपल्सरी की पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचंच करायचं. त्यामुळे जी पहिली माझी कामं होती ती सगळी मी कॉलेजमध्ये होते तेव्हा सुरू झाली. PC और मौसी हे माझं पहिलं दूरदर्शनवरचं काम होतं. तर ते करताना मी कॉलेज पण करत होते आणि त्याच्यानंतर लाईफलाईन पण आपण एकत्र काम केलं. त्याच्यात पण मी MA पहिल्या वर्षाला होते तेव्हा मी लाईफलाईनमध्ये काम केलं. सो असं ते सुरू होतं. त्यामुळे प्रोफेशन म्हणून एक व्यावसायिक अभिनेत्री म्हणून मी स्वतःकडे कधीच पाहिलं नव्हतं. तू कानाला खडाला होता तो म्हणजे मी की हे कसं आहे की थिएटरमध्ये पण मी व्यावसायिक नाटक नाही केलं, मी फक्त अॅमेटर थिएटर केलं. त्यामुळे ते कुठेतरी म्हणजे मी ब्लॅक शीप ऑफ द फॅमिली असं म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी व्यवसाय म्हणून अभिनेत्री आहे असं ठरवलं तेव्हा जरा मला वाटतं त्यांनी वाटलं असेल की नाही हा कानाला खडा आहे. कारण तिकडे म्हणजे कोण काय आहे ओळख पण नाही यार. म्हणजे इतकं वेगळं काहीतरी आहे ते क्षेत्र की जे एक सामान्य मराठी कुटुंबात त्याचं काही म्हणजे हेच नाहीये, कनेक्शनच नाहीये. पण सर्कस या मालिकेचं कनेक्शन होतं आई बरोबर. त्यामुळे एक तिने हिम्मत करून मला आउटडोअरला पाठवलं होतं सर्कससाठी. कारण अझीज मिर्झा तिला ज्युनियर होते शाळेत. त्यामुळे अझीज अंकल बरोबर तू डोळे मिटून काम कर असं ती म्हणाली होती मला. तर त्यामुळे सर्कस आणि मग त्याच्यानंतर मी तो व्यवसाय म्हणून पत्करला. ज्यामुळे तुझं हास्य संपूर्ण एक रेणुका शहाणे ही अख्ख्या भारताला कळली ती सुरभी. ते ऍक्च्युली सर्कसच्या नंतर केलं मी. म्हणजे एक ऑडिशनसाठी मला सिद्धार्थ काकच्या ऑफिसमधून बोलावलं. तर तिकडे एक आम्हाला ना बृहदेश्वर मंदिराबद्दल 2 पानी काहीतरी मला बोलायचं होतं ऑडिशनमध्ये. तर त्याच्यासाठी त्यांनी ती पानं माझ्या घरी पाठवली आणि इतकं क्लिष्ट हिंदी होतं त्यात. तरी मला वाटलं की माझी स्मरणशक्ती खूपच छान आहे म्हणून मी लगेच ते पाठभीट केलं आणि साडी बिडी नेसून ऑडिशनसाठी गेले. आणि तिकडे 2 वाक्यानंतर मी जी चुकायला लागले इतकी चुकले आणि सतत चुकताना मला स्वतःच हसू येत होतं. तर मी हसत गेले आणि म्हटलं नाही मी करत जाईन म्हणून ते पूर्ण मी कम्प्लीट केलं हसत चुकत. आणि ते चुकणं आणि हसणंच गीता काकला खूप आवडलं. आणि गीता काकनी म्हटलं की सिद्धार्थला खूप छान बॅलन्स होईल, एक खेळकर मुलगी आणि सिद्धार्थ म्हणजे अगदी धीरगंभीर असं. तर तसं माझं सिलेक्शन झालं सुरभीसाठी. आणि मग म्हणजे असं CV कोणाला द्यावा लागला नाही सुरभी नंतर, कारण त्याची लोकप्रियता एक वेगळाच इतिहास घडवला त्यांनी. एअरपोर्टमध्ये आम्ही 3 जणी होतो, रेणुका, प्रतीक्षा आणि मी. आणि एकदा असं झालं की एक सीन होता ज्याच्यामध्ये रेणुका प्रतीक्षाला शिकवते की अशी बट वगैरे काढून कसं पुरुषांना इम्प्रेस करायचं असतं. आणि छान सीन बसलेला होता की ती एकाच फटक्यात असं कंगव्याचे टोक घेऊन एकाच फटक्यात अशी बट काढते आणि मग हा असं राहायचं असं सांगते वगैरे. आणि एका वेळेला असं झालं की तिने हे बघ आपण फार काही नाही करायचं, अशी बट काढायची. तर ती आलीच नाही. मग बघितलं तिने आमच्याकडे, परत दुसऱ्यांदा केलं अशी बट काढायची, तरी ती आली नाही.
तिने तिसऱ्यांदा केलं तेव्हाही ती आली नाही. शेवटी प्रतीक्षा म्हणाली ओके मला कळलं अशी पण काढायची. या गोष्टीवर आम्हाला तिघींनाही हसू यायला लागलं की एवढं करून कशी नाही येत आहे. तर आम्ही त्या सीनला हसायला लागलो. आणि मग आमचा त्या सीन नंतर विश्वास सोनी येतो आणि तो आम्हाला काहीतरी भाषण वजा काहीतरी समजावून सांगत असतो. तेव्हा आमची पोझिशन प्रेक्षकांकडे पाठ करून आम्ही तिघी असतो, त्याचं भाषण ऐकत असतो. तो असा सेटीवर उभा राहून तो आम्हाला भाषण देत असतो. आणि आम्ही अक्षरशः एवढ्या हसत होतो. हसताना तिघींचे मागे म्हणजे ऑडियन्सला दिसतच असणार आमचे खांदे हलता येते. आणि प्रयोग संपल्यानंतर आम्हाला कळलं की आमचा दिग्दर्शक आला चंदू कुलकर्णी. आणि पण आमच्या लक्षातही नाही की आपण आता हसतोय हे आमच्या लक्षातही नाही. आणि मग चंदू आत आला आणि म्हणाला की मला तुम्हा तिघींशी बोलायचं आहे. आणि बालगंधर्वच्या बाहेर आम्ही तिघी एकमेकींचे हात हातात धरून चंदूने घेतलेला क्लास आमचा सहन करत होतो. पण त्याने खूप छान सांगितलं होतं आम्हाला की प्रेक्षक पैसे देऊन तुम्हाला बघायला येतात, तर तुम्ही असं करू नका, स्टेजवर असं हसू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं तो विश्वास सोनी तिथे डायलॉग्स बोलतोय, तुम्ही त्याच्या तोंडावर हसताय. जर असं तुमच्यासोबत झालं तर तुमचं काय होईल, त्यामुळे असं पुन्हा होऊ देऊ नका. आणि आम्हाला ते खरंच पटलं. आणि तिघीनेही तेव्हा ठरवलं, तेव्हापासून आम्ही तिघीने कानाला खडा लावलाय की स्टेजवर काहीही झालं तरी हसायचं नाही. सर्कसच्या नंतर ॲज आय सेड सुरभी सुरू झालं आणि ते सातत्याने 10 वर्ष मी केलं. आणि त्याच्या आधीमध्ये मी बाकी सगळी कामं ऍडजस्ट करत होते. बाकी सगळी म्हणजे काय? म्हणजे हम आपके हैं कौन लगेचच मिळालं मला. सुरुवातीला 3 स्क्रीन टेस्ट झाल्या त्याच्यासाठी. आणि 3 वेगवेगळ्या लोकांनी एकाच दिवशी माझं नाव सूरजजींना सजेस्ट केलं. त्यामुळे सूरजजींना वाटलं की अरे हे रेणुका शहाणे हे कोण. हम आपके हे कोणच्या आधी त्यांना हा प्रश्न पडला होता की रेणुका शहाणे हे कोण. कोण 3 लोक होते ते? आमचे राजश्री प्रोडक्शनचे जे मेकअपमन होते जयंती दादा, मग त्यांचे प्रोडक्शन मॅनेजर PK गुप्ता आणि आर्ट डिरेक्टर बिजॉन दास गुप्ता. तर त्यांनी बोलावलं मला ऑफिसमध्ये. आधी त्यांनी मला हिंदी वाचायला सांगितलं. एक त्यांच्याकडे पुस्तक होतं, त्याची पारायणं झाली होती. तर त्याच्यातलं कुठलंही पान म्हणे वाच. तर मी एक पान त्याच्यातलं वाचलं. ते म्हणाले की तुझं हिंदी चांगलं आहे, खूप चांगलं बोलतेस तू. आणि मग त्यांनी म्हटलं की पहिलं आम्ही तुला ऐकू आणि त्याच्यानंतर तू ठरव की तुला ह्या चित्रपटात काम करायचंय की नाही. म्हणजे इतका त्यांनी मला सन्मान दिला त्या बाबतीत. आणि त्यांनी ते 5 तास ऐकवलं सूरजजींनी. त्यावेळेला माझ्याबरोबर अजित वाच्छानीजी, दिलीप जोशी आणि मी आणि हिमानीजी, मला वाटतं आम्ही चौघांनी आम्हाला त्यांनी वाचून दाखवलं होतं सूरजजींनी. आणि चित्रपट संपता मला वाटत होतं की मला कुठली भूमिका आहे ह्याच्यामध्ये. कारण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं सलमान खान आणि माधुरी दीक्षित मेन रोल्स करतात. आणि संपल्यानंतर मग त्यांनी येऊन त्यांच्या अगदी मृदू स्वरात मला सांगितलं की आपको हम भाभी के लिए सोच रहे हैं. तर मी म्हटलं हा इल्ला एवढी मोठी भूमिका. म्हणजे मी ज्या पात्राच्या जेव्हा गेली त्या स्क्रीन प्ले मध्ये तेव्हा मी रडले होते अक्षरशः. मी म्हटलं ती भूमिका मी करायची. तर ते म्हणाले हो पण आम्ही स्क्रीन टेस्ट घेऊ. तर मग एक एक करत गेले. म्हणजे डायलॉग स्क्रीन टेस्ट एक होती, मग कॉस्ट्युम स्क्रीन टेस्ट, मेकअप सगळंच स्क्रीन टेस्ट. म्हणजे जशी भाभी दिसते तुम्हाला स्क्रीनवर तशीच त्यांनी मला सजवून ती स्क्रीन टेस्ट घेतली. आणि त्याच्यानंतर तिन्ही स्क्रीन टेस्टच्या नंतर म्हणाले की हा रोल तुमचा आहे. पण तरीही राजबाबूजींनी मला म्हटलं की ह्या रोलमध्ये तुम्हाला भाभी म्हणून बघितल्यानंतर तुम्ही हिरोईन बनणार नाही हे लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त वहिनी, आई आणि ताई अशाच भूमिका मिळतील, चालेल का. मी म्हटलं धावेल, माझी काहीच हरकत नाहीये. आणि दॅट्स व्हॉट हॅपन. म्हणजे आम्ही सुरू केलं चित्रीकरण त्याचं. आणि 150 दिवस आमचं चित्रीकरण होतं. आणि इतक्या मजेत आम्ही काम केलं त्या चित्रपटात. हुशार असणार रेणुका की माझा पुढचा प्रश्न तू आधीच ओळखलास, मग त्याच्या काही गमती सांग ना. आणि तो कटकटा आवाज ऐकू येऊ नये म्हणून तू सांगायला अगदी सुरुवात केली. म्हणून पहिल्यापासून तू हुशार आहेस, मला माहिती आहे. सॉरी बोल. हा, आडनाव शहाणे असल्यावर होतं. एनिवे, तर हम आपके है कौन मधल्या गमती म्हणजे एक तर लक्ष्मीकांत
आपले अनुपम खेर आणि माधुरी दीक्षित हे म्हणजे असे मिमिक्री मास्टर्स आहेत ना, म्हणजे आम्ही सगळे घाबरायचो की आमची पाठ वळल्यावर आमची मिमिक्री करतील की नाही. एस्पेशली माधुरी, म्हणजे कोणाचीही ती मिमिक्री इतक्या चांगल्या पद्धतीने करू शकते. आणि मला खूप म्हणजे असं दडपण आलं होतं, कारण इतके मोठे कलाकार आणि पहिल्यांदा हिंदीमध्ये असं मी काम करत होते. तर पण तिने मला खूप कम्फर्टेबल केलं. बाकी गमतीशीर म्हणजे बिंदूजींच्या विगला आग लागली होती. कुठे? बिंदूजींच्या विगला आग लागली होती. का एवढ्या चिडल्या होत्या त्या? राणाजी सुद्धा याच व्यवसायात आहेत. तू या व्यवसायाबद्दल एक अत्यंत हिरिरीने प्रकर्षाने मतं मांडतेस. साडेतोड काही वेळेला अशा मतांची काही वेळेला याच क्षेत्रात असं नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये इतकी सडेतोड मतं मांडली तर त्याची काही किंमत द्यावी लागते. हो, त्या बाबतीत त्यांचं तुला पूर्ण समर्थन आहे? पूर्ण समर्थन आहे. आणि त्याचमुळे मी हे सगळं करू शकते संजय, कारण आपण म्हणजे घरी सुद्धा लढून आपण बाहेर नाही लढू शकत. आपल्या घर सुरक्षित असलं तरच आपण बाहेर लढू शकतो. खरंच म्हणजे इतकं बळ देतात मला की तू जशी आहेस तशीच लढ रेणुका, लढ, असं त्यांचं माझ्या पाठी नेहमी म्हणजे त्यांचं समर्थनही असतं. आपण आता पहिल्यापासून बघूया. तू आणि ते कुठे भेटलात, काय कसं झालं? ऍक्च्युली हंसल मेहताची फिल्म होती जयते नावाची, त्याची ट्रायल बघायला मी गेले होते आणि राणाजी आले होते राजेश्वरी सचदेव बरोबर. आता राजेश्वरी आणि मी खूप चांगल्या मैत्रिणी होतो पहिल्यापासूनच. तर तिने माझी ओळख करून दिली आणि तिने अशा पद्धतीने ओळख करून दिली जणू काही मला ऍक्च्युली माहिती असलं पाहिजे की राणा कोण आहेत, कारण त्यांचं ऑलरेडी दुश्मन मला वाटतं रिलीज झाली होती आणि त्यांचा खूपच असा बोलबाला होता. पण मी दुश्मनही पाहिलं नव्हतं आणि मी ऐकलंही नव्हतं त्यांचं नाव. तर मी एक रंगकर्मी NSDचा पासआउट आणि प्लस काम करणारा असं म्हणून भेटले त्यांना आणि मला खूपच इंटरेस्टिंग वाटले. एकतर शिकलेले सवरलेले, वाचन तगडं असलेले, मतं खूप परखडपणे मांडणारे, खूप इंटरेस्टिंग वाटला तो माणूस. आणि मग आम्ही रवी रायचं एक सिरियल एकत्र करणार होतो. त्या संदर्भात आम्ही भेटणार होतो. दिवाळीची एक पार्टी रवीनी ठेवली होती आणि तेव्हा तोही जाऊ शकला, राणाजी पण जाऊ शकले नाही, मीही गेले नाही. तर दिवाळीची वेळ होती म्हणून त्यांनी माझा फोन नंबर घेऊन, म्हणजे त्याला जरा माझ्यात इंटरेस्ट होता, तर नंबर घेऊन फोन केला आणि मी अवेलेबल नव्हते तर व्हॉइसमेलवर फक्त मेसेज ठेवला आणि त्यात नंबर ठेवला नाही. तर ते मी रवीकडून नंबर घेऊन मग फोन केला आणि असं आमची फोनाफोनी अशी सुरू झाली आणि आम्ही फोनवर घट्ट अशी मैत्री आमची झाली. ज्या घरून तर अजिबातच विरोध नव्हता आणि माझ्या आईच्या अर्थात मनात खूप प्रश्न होते, कारण खूप एक पारंपरिक असं एक परिवार, जॉईंट फॅमिली, म्हणजे राणाजी 12वे आहेत त्यांच्या कुटुंबात, सगळ्यात धाकटे आहेत आणि वेगळाच म्हणजे राहणी सहाणी वेगळी, सगळंच वेगळं ना. तर आईला थोडीशी ऑफकोर्स काळजी होती, पण मला वाटतं राणाजींनी ती अगदी पुसून टाकले आता. ती म्हणजे ते इतके लाडके आहेत आईचे की काही म्हणजे प्रश्नच नाही. आता त्यांना काय म्हणायचं बघूया. उफ. एक पति के रूप में हमारा और रेणुका जी का दोनों का मानना है कि हम अपने आप को बड़ा भाग्यशाली मानते हैं कि वो उनके पास अपने मत हैं, मेरे पास अपने मत हैं, लेकिन अलग अलग मत होने के बाद भी हम लोगों के बीच में कभी भेद नहीं होता है और हम उस मतभेद को संवाद के माध्यम से रिजॉल्व करना चाहते हैं या करते हैं, ना कि उसे हम विवाद का विषय बनाते हैं. तो हमारा पूरा का पूरा जो वैवाहिक जीवन है, गृहस्थी का मतलब ही होता है जिस घर में घुस के आपकी हस्ती समाप्त हो जाए उसको आप गृहस्थी कहते हैं. तो यही चीज़ रेणुका जी भी अपने साथ लागू करती हूँ, यही चीज़ मैं भी अपने साथ लागू करता हूँ. तो इसको आप ये कहें कि कान पकड़ने वाला, हाँ, उनके अंदर जो एक चीज़ है जो मुझे एक प्रोफेशनल के तौर पे लगती है कि वो एक अद्भुत प्रतिभा की धनी है, लेकिन वो हमेशा अपना, चूंकि अब प्रतिभाएं भी बाजार में तो खड़ी होती हैं, हम लोग अभिनय करते हैं तो हमें फीस मिलती है, तो वो अपना वैल्यूएशन बहुत कम करते हैं. उनको लगता है कि नहीं, मुझे इतने पैसे नहीं मांगने हैं, मुझे इतना ही पैसा मांगना है. तो कहीं ना कहीं, और चूंकि हम दोनों ही बड़े अच्छे प्रोफेशनल हैं, तो हम सिर्फ सलाह तक दे सकते हैं और वो सलाह जो होती है वो आदेश नहीं होती. लेकिन इस प्रोग्राम के माध्यम से मैं ये ज़रूर कहना चाहूँगा कि
उनको अपना वैल्यूएशन कम करने की जरूरत नहीं है, क्योंकि संसार या दुनिया उनका वैल्यूएशन बहुत ऊंचा करती है। रेणुका जी उन व्यक्तियों में से हैं जिनके संपर्क में आने वाला प्रत्येक व्यक्ति निश्चित रूप से परिष्कृत होता है, उसकी प्रतिभा पहले से अधिक संपन्न होती है, उसका व्यक्तित्व पहले से अधिक निखरता है। तो मैं अपने आप को उन सौभाग्यशाली लोगों में से मैं मानता हूँ कि जी जो प्रतिभा मेरे अंदर थी उसके अंदर विलक्षण निखार आया, जो मेरा अपना व्यक्तित्व था उसके अंदर उसका विलक्षण तरीके से विकास हुआ। तो ये उनके जीवन की बड़ी खूबसूरती। और मेरा ये मानना है कि यदि आपके जीवन में, वैवाहिक जीवन में, अगर आपकी शादी किसी अच्छी स्त्री से हो जाए तो वो हमारी जिंदगी के तूफान में बंदरगाह के जैसी होती है, और यदि किसी कठिन स्त्री के साथ हो जाए तो वो बंदरगाह पर तूफान के जैसी। तो मेरे जीवन में रेणुका जी जो है वो मेरे जीवन के तूफान में बंदरगाह के जैसी है। बस मैं रेणुका जी से इतना कहना चाहता हूँ धन्यवाद के साथ कि नारी कल भी भारी थी, नारी आज भी भारी है, और पुरुष कल भी आभारी था, पुरुष आज भी आभारी है। हे आहे प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवी गेल्यानंतर तिच्याबद्दल जे काही लिहून आलं त्याबद्दल तुला खूप राग आला होता, आणि तू मी वाचली त्यावेळी ती अत्यंत पोटतिडकीने तू लिहिलं होतं. जरा त्याचं लोकांना स्पष्टीकरण. ऍक्च्युली एकतर त्या गेल्या हा खूप मोठा धक्का होता. मी त्यांची इतकी मोठी फॅन आहे, आणि आय थिंक भारतात असं कोणीच नसेल जे त्यांचं फॅन नाही. ज्या ग्रेसनी त्या राहिल्या आणि आपण ज्या ग्रेसनी त्यांना बघू इच्छितो ऍज अ फॅन, त्याच्यानंतर त्या गेल्या, त्याचा धक्का, तुम्ही ते इन्व्हेस्टिगेशन काय असेल वगैरे ते सगळं ठीक आहे, पण काही न्यूज चॅनल्समध्ये तुम्ही ते बाथटबचं चित्रीकरण आणि त्यात एक म्हणजे किती विभत्स असावं. तर एक सन्माननीय पद्धतीने काहीतरी जर तुम्ही आदरांजली देत असाल तर ठीक आहे, किंवा त्यांच्याबद्दल बोलणाऱ्या अनेक लोकांना तुम्ही बोलावलं आणि ते बोलत असतील तर ठीक आहे, पण तुम्ही अशा पद्धतीने, घाण पद्धतीने त्याच्याबद्दल प्रश्न विचारणार, सगळे त्या स्टुडिओमध्ये बसून काहीतरी एक भयंकर उग्र प्रकार समाजासमोर मांडतात, जे मला मान्य नाहीये. मला असं वाटतं की ज्या ग्रेसफुली त्या जगल्या त्याच ग्रेसफुली त्यांचं आपण जाणं पण दाखवायला पाहिजे होतं, आणि ही आपली नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. तांत्रिक क्रांती जी झाली त्याचा अत्यंत चुकीचा वापर करतो आपण. नक्कीच ते जास्ती दिसतं, याचा अर्थ ते न दाखवणं, याच्यामध्ये तुमचा जो एक संस्कारक्षम मन दिसतं ते न करता आपण उघडं वागडं करत जातो. एक्झॅक्टली. आणि इनफॅक्ट अनेकदा संजय असंही झालेलं आहे की आपल्या जवळचे काही लोक गेलेत, कलाकार, आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपल्याला पण त्याच वेळेला अरे तुम्ही अजून त्या धक्क्यातून सावरायला खूप वेळ लागणार आहे, तरी तुम्ही की व्हॉट आर युअर फिलिंग्स अबाउट दिस, काय असणार फिलिंग्स गधड्यांनो, आम्ही हसणार आहोत का त्याला, काय असणार, तुम्ही त्यांना स्पेस तर द्या. तुम्ही कसा असा प्रश्न कोण विचारतं, आणि सतत विचारला जातो. सो दॅट इज समथिंग की मला वाटतं की ज्यांना त्या पद्धतीची पब्लिसिटी हवी त्यांना द्या ना तुम्ही ती, पण सगळ्यांवर ते असे नका वापरू, प्रयोग तुमचे, असं मला वाटतं. संजय, मला माझ्या देशाबद्दल खूप वाटतं, पण जसं नॉर्मली वाटतं लोकांना तसं मला माझ्या देशाबद्दल नाही वाटत. की आपण अर्थात मला जे आपले जवान आहेत, जे आपल्या प्राणाची आहुती देत आहेत, त्यांच्याबद्दल मला म्हणजे त्यांच्यासारखं बलिदान दुसरं कुठलं नाही हे मी मान्य करते. पण आपण एक नागरिक म्हणून आपल्या देशासाठी काय करता येईल आपल्या छोट्याशा लेवलवर, ह्या गोष्टीबद्दल मला खूप वाटतं. आणि मला ह्याच्याबद्दल खंत वाटते की आपण जेव्हा काहीतरी मांडत असतो तेव्हा हल्ली खूप असे विभाजित झालोय की ज्या पार्टीला आपण मत देणार असं वाटतं त्या चष्म्यातून सगळे आपल्याकडे बघतात, आणि सगळ्याचा संबंध राजकारणाशी केला जातो. जे नाहीये ते बदलतात, त्यांची मतं बदलतात, त्यांची एकेका क्षणी मतं बदलतात. तर त्या संदर्भात आपण नागरिक म्हणून त्यांच्या का एवढे आहारी जातो? आपण सत्तेच्या, अजूनही आपल्याला ती गुलाम संस्कृती का आहे? जे कोणी सत्तेवर असतील किंवा उच्च पदावर असतील तर त्यांच्या पुढे आपली दातखिळी का बसते? आपण का आपला प्रजा म्हणून जो हक्क आपला आहे तो का नाही बजावत?
माणसं येतील जातील, पार्लमेंटमध्ये बसतील नाही बसतील, पण आपण कायम या देशात राहणार आहोत. तर आपण काय करतोय त्याच्यावर? थँक्यू. नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारी सह प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स क्लिनिक प्लस शॅम्पू या आजच्या भागात मी संजय मोने तुमच्या सगळ्यांचं थोडं घाबरत स्वागत करतो. मी घाबरलो अशासाठी म्हटलं की आज जे पाहुणे येथे येणार आहेत ना, त्यांच्या समोर जर असे कानाचे खडे काढले आणि त्यांना जर राग आला नुसता आणि त्याने नुसतं एक पाऊल जरी पुढे टाकलं ना, तरी समोरच्याला पाणी सुद्धा मागायची वेळ येणार नाही. समोरच्याला म्हणजे मला हो. त्यात त्यांची जन्मतारीख आहे 5. या व्यक्तींचा राग आहे ना, हा समोरच्यासाठी कधी प्रलय ठरू शकतो. आजच्या पाहुण्याच्या मध्ये काय माहिती का, एक वेळ जेवलं नाही तरी चालेल, पण रोज व्यायाम केलाच पाहिजे. अहो, इतकं त्याचं या व्यायामावर प्रेम आहे. अरे हा पाहुणा देवाच्या रूपात तुम्हाला कलाकार म्हणून आवडला, भावला, तुम्ही प्रेमात पडलात त्याच्या, आणि देवदत्त नाव असलेल्या या कलाकाराला चांगला माणूस म्हणून तुम्ही मनामध्ये एक जागा दिली. आता या गाण्याचं काय म्हणजे शब्द मला कळले एकदम, इतक्या सगळ्या गोष्टी काय आहे गाण्याची गंमत काय? सर असं आहे ना की एक वेळ जेवण नाही झालं तरी पण चालू शकेल, पण व्यायाम हा हवाच. दुसरी गोष्ट अशी की सायकल म्हणतात ना की पहिलं प्रेम जे असतं ते आपण कधीच विसरू शकत नाही, विसरलो नाही. त्यावेळी पहिलं प्रपोज मला जे काही होतं ते मी माझ्या सायकलला केलं होतं. बर. सायकल अशी ती गोष्ट होती ना की माझ्यासाठी माझं विश्व होतं, आणि त्या सायकलचं हळूहळू रूपांतर स्पोर्ट्स बाईकमध्ये कधी झालं ते कळलंच नाही. मी अगोदर पॅरामेडिकलला होतो, अगोदर MR होतो. MR नंतर मग मी एक्झिक्युटिव्ह मॅनेजर झालो, नंतर मग मी फील्ड मॅनेजर झालो, प्रमोशन घेतलं. पण ते करताना जो महाडपासून म्हणजे रायगडपासून मुंबईपर्यंत जो प्रवास तो बाईकवर केला जायचा. बर. आणि पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, काही असो, त्या बाईकनी जबरदस्त साथ दिली. ते बघा देवाला सुद्धा किती ते त्याची काळजी, की मला अशी सिरियल त्यांनी दिली की ठीक आहे बाईकने देतात पण तुला मी घोडा देतो, घाबरू नकोस. पण आयुष्यात सगळा प्रवास त्या रस्त्यांप्रमाणेच होता खडतर. होय, अगदी. म्हणजे फार मला वाटतं इथपर्यंत येण्यासाठी फार कमी वेळा हायवे मिळाले असतील. बऱ्याच वेळा पाऊलवाटाच जास्त होत्या. टोल किती वेळा भरायला लागला आणि वाटत. सो टोलपेक्षा ना गाडी ॲव्हरेज फार कमी देत होती हो. सो तो ॲव्हरेज चांगला येण्यासाठी खूप प्रयत्न केले, आणि शेवटी मला एक असं पेट्रोल पंप मिळालं ना की त्या पेट्रोल पंपवर पेट्रोल भरल्यावर मला असं वाटलं की माझ्या गाडीतलं पेट्रोल संपतच नाही, आणि त्या पेट्रोल पंप म्हणजे होतं झी मराठी. आणि त्या पेट्रोल पंपवर मला सांगितलं की आमच्या इथे एक व्हाईट पेट्रोल आहे, तर ते व्हाईट पेट्रोल घेण्यासाठी तू येशील का? म्हटलं कुठलं पेट्रोल? तर ते बोलले जय मल्हार. ते मी घेतलं, आणि अजूनपर्यंत माझ्या बाईकचं पेट्रोल एक थेंब सुद्धा कमी झालेलं नाहीये. तुमच्या वडिलांनी तुम्हाला खूप मार दिला असेल, ओरडले असतील का असं वाटतं? सर मी गुणी मुलगा असू शकतो. पण सर कितीही आपण गुणी असलो ना दिवसाला मार खायलाच लागतो, कारण नेहमी आपल्या आई वडिलांना ते गुण आहेत ना त्याच्यामध्ये वाढ होणंच गरजेचं असतं, त्याच्यामुळे ते आपल्याला ओरडत असतात. सो असे ओरडणारे जरी वडील असले ना तरी सुद्धा त्या तिकडे जय मल्हारचं टायटल सुरू असल्यावर ते स्वतः नमस्कार करायचे. फार वेगळी गोष्ट होती माझ्यासाठी. आधी त्यांना वेगळ्या कारणाने नमस्कार करायला लागला. हो बाबा तू आता हे बास कर, जे काय असेल ना बास कर, तुझा हा जो काय दंग आहे तो कमी कर, तुमचं ऐक जरा, दुवाडपणा करू नकोस म्हणून ते कोपऱ्यापासून जोडायचे. पण जय मल्हार चालू झाला, तो कोपरा सुटला आणि असा आला की ते खंडेर आहे त्यांना दिसला. मल्हार हा एकटा नाही शोभत, त्याला बरोबर कोण लागतं? पार्वती पहिले. हाक मारा खऱ्या आयुष्यातले. कांचन. तुमचा प्रेमविवाह की कसं? लवली अरेंज मॅरेज. मग कसं वाटलं सुरुवातीला की आपलं महाराष्ट्रातल्या अत्यंत एका लोकप्रिय लाडक्या व्यक्तिमत्वाबरोबर लग्न होणार, आणि झाल्यानंतरचे काही अनुभव, हे सगळं लोक, त्याची गर्दी, ती लोक, कसं काय तुम्ही ते जमवून आणलं सगळं? त्यावेळेला ही बॅकग्राऊंड काहीच
नव्हती. त्याला आवड पहिल्यापासून, कॉलेजमध्ये सुद्धा तो कधी अभ्यास हा तो व्यवस्थित म्हणजे अभ्यासाकडे फोकस होताच त्याचा, पण इतर ऍक्टिव्हिटीजसाठी जास्त कॉलेजमध्ये तो ओळखला जायचा. म्हणजे नेहमीच एक वेगळी पर्सनॅलिटी असं चांगल्या ऍक्टिव्हिटीसाठी. ऑब्व्हियसली म्हणजे गिटार वाजवणं किंवा तो रांगोळी स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसं घेतलेली आहे. तो उत्तम चित्र स्केचेस काढतो. त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे खूपच असं काहीतरी असं होतं. म्हणजे त्या काय ह्याच्या स्वभावामध्ये असं आहे की जे वाटलं की नाही बाबा हे सगळं ठीक आहे, गुणी आहे, बाळ अत्यंत चांगले, पण या बाबतीत कानाला खडा. आता म्हणजे जय मल्हार झाल्यानंतर किंवा ते चालू असताना तेव्हा म्हणजे त्याच्या आधी तसं म्हटलं तर फारसं त्याला शॉपिंग हा त्याचा भागच नाहीये, त्याचा प्रांतच नाहीये. म्हणजे माझ्यासाठी तो त्याचं काही चालू असतं. तो काही ऑनलाईन शॉपिंग कर, कुठे गेला की त्याचं ॲक्सेसरीज ज्या मोबाईल असेल, गिटार असेल, बाईक्स असतील, हे तो खूप शॉपिंग करतो. म्हणजे त्याला शॉपिंग आवडत नाही असं नाहीये, पण त्याला माझ्यासोबत शॉपिंगमध्ये फारसा हो हे पण छान आहे, ते पण छान आहे, ते पण छान आहे, घे तुला काय हवंय ते, तुला काय सगळंच चांगलं दिसतं, विषय संपला. माझे 10 टी-शर्ट घ्यायला मला 2 मिनिटं लागतात. बरोबर. आणि मिनूला 2 तिचे ड्रेसेस घ्यायला तिला 10 तास लागतात. मी ऐकलंच नाहीये हे, मला ऐकू येत नाही काय काय गोष्टी. मी पण बोललो नाहीये सर, मी पण बोललो नाहीये, मी पण बोललो नाही. त्यामुळे कानाला खडा, ह्याच्याबरोबर शॉपिंगला कधीही जायचं नाही. आणि त्याचं अजून एक असं कारण आहे की आम्ही म्हणजे आता गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा शॉपिंगला गेलोय तेव्हा कुठेही मॉलमध्ये गेलो, कुठेही, की हा त्याचे जे चाहते त्याच्या भोवती गोळा होतात, तो छान त्यांच्यात रमतो. कारण तो कुणाला नाराज करत नाही, म्हणजे खरंच तो कुणाला नाराज करत नाही. तो सगळ्यांशी प्रेमाने बोलतो, फोटो काढ, काही कोणी बोलत असेल तरी तो त्यांच्याशी बोलतो. मग असं वाटतं अरे तू कोणासाठी, माझ्यासाठी आलायस, मग त्यापेक्षा नको. हे बराच वेळ होतं. काय होतं की आम्ही कधी कॅफेमध्ये गेलो किंवा शॉपिंगला मॉलमध्ये कुठे गेलो ना तरी सुद्धा लोक बिचारे प्रेम करतात, येतच असतात. सो त्यांना मला अवॉइड करता येत नाही. जो काही मी आहे तो माझ्या या प्रेक्षकांमुळे. तर हे पांडव प्लस कर्ण, आता ओळख करून द्या. पारिजात वनगे, त्याच्यानंतर विजय तांबोळी, त्याच्यानंतर रमेश. काहीही हो, तो खरं बोलतो, तो फक्त खरं बोलतो. म्हणजे मी ठामपणे सांगू शकतो की ह्या युगामध्ये सत्यवचनी कोण असेल तर तो एकटा रमेश आहे. ग्रेट. कौस्तुभ सुद्धा जॉब करतो. आणि बघा त्याच्या मिशिंगकडे बघून तुम्हाला नक्की वाटेल की तो कर्ण आहे. माझा सर्वचा लाडका अमित. सो हे सगळे आमचे खंदे खिलाडी आहेत. आता मूळ विषयाकडे, ते मासे स्वयंपाक करताना गायब झाला, काय विसरला होतात ना. मी सांगत होतो की ते विसरायला. मी विसरत नाही. ते काय कोण आता सांगेल. आम्ही व्याघ्रेश्वरला जातो सगळे ट्रेकिंगसाठी. म्हणजे अख्खा ग्रुप आहे तिथे, थोडं ट्रेक सारखंच आहे, चालत जायला लागतं. तर हा तसाही चांगला बनवतो जेवण. थँक्यू. त्यामुळे आम्ही सगळी ती जबाबदारी त्याला दिलेली असते. तो करता करता हळूहळू बघितलं आम्ही तर बाकी काहीच नाहीये, फक्त रसाच आहे त्याच्यामध्ये. फिश गायब. नंतर कळलं का, पण त्यांनी सांगितलं काय की विरघळून गेले. हा, त्याला जास्त झालंय, शिजलं झालं. खरंच सांगतो ते सर थोडा जाळ जास्त झाला हो. तो जाळ झाला, तो कमी करताना अजिबात येत नव्हता मला. ते गळून गेले. त्यामुळे ते काय करायचं, आणि होईल अजून अशा ह्याच्यात मध्ये. आणि आम्ही त्याच्यामध्ये 2 प्रकारचे फिशेस टाकले होते, मच्छी टाकली होती. एक लवकर शिजते, एक उशिरा शिजते. आणि ते करता सगळे. पण तुम्हाला सूप आवडलं ना. मुळात मला सूप बनवायचं होतं असं त्याचं. मला फिश काही बनवायची होती, मला सूप बनवायचं होतं. मला त्या दिवशी तुम्हाला सूप प्यायला जायचं. मग त्यानंतर तुम्ही ट्रेकला गेल्यानंतर किती वेळ ह्याला जेवणाची डिपार्टमेंट दिले? नाही जेवण. नंतर मला आराम मिळत गेला थोडा. फक्त त्याला चहा बनवायला द्यायचो आम्ही. तो चहा सुंदर बनवतो, बाकी जेवण नाही. कानाला खडा, बाबा तू जेवण नाही बनवायचं, आम्ही बनवू. हा, खरंच 12 डिग्री वगैरे. आणि मी फक्त माझ्या अंगावर जो काय कपडा असायचा बेअर, तर तो म्हणजे एक ती घंटा असायची. ती घंटा ना एकतर खऱ्या घंटा होत्या तांब्याच्या, त्यामुळे त्या थंडीमध्ये अजून थंड पडायच्या. त्या अशा पूर्ण थरथरायचं. आणि मी आलो, शॉल घेऊन यायचो आणि शॉर्टच्या वेळी शॉल काढायचो आणि तो शॉर्ट इलॉंगेट व्हायचा. त्यामुळे नंतर ती शॉल कुठे जायची कळायचं नाही.
तर बघायचो हे सगळे पॅट, हा फक्त डोळे दिसतात, त्याच्यावरनं ओळखायचं, आवाजावरून ओळखायचं, अच्छा हा वेद आहे, हा वेद ऍक्शन देतोय. मग सणकायची म्हटलं, अरे मी इथे थंडीमध्ये आहे आणि तुम्ही लेखावनं तुम्ही सगळे पूर्ण पॅक वगैरे. मग काय, जो येईल त्याच्याकडनं, स्पॉट असो कोणी असो, त्यांच्या सगळ्यांचे जर्कीस, एकदा असं ढीक जमलं होतं असे, सगळ्यांचे जर्कीस इथे आणून टाका, नाही तर मी शॉट देणार नाही. सो त्यामुळे सगळे ते असे जर्किन साईड झाले होते. आणि नंतर काय झालं होतं, एकदा एका आमच्या स्पॉट दादाला ना त्या सगळ्या प्रकारामुळे ना तो त्रास झाला होता आणि सर्दीचा खूप त्रास झाला आणि खूप त्याला टेम्परेचर झालं. त्यापासून कानाला खडा लावला की अशी मस्ती करायची नाही आपण. सेकंड थिंग वॉज तो एक तर फिटनेस फ्रीक आहे. त्याचं असं असायचं की मैं जिम जा रहा है, सब कुछ सही आहे, तुम्ही लोक पण थोडा फिट राहा. तर असा प्रकार होता की शिफ्टचं काहीच नव्हतं प्रकार, 9 to 2 नाही तर मग 7 ते 7 24 तास कधी पॅकअप टायमिंग काहीच नव्हतं जयमल्लारमध्ये. शूटवाला प्रकार होता. तर असं व्हायचं की नाश्त्याला आपलं संध्याकाळी काय यायचं, वडापाव आहे, समोसा पाव आहे आणि याचं प्रॉपर फ्रुट्स स्प्राउट्स हे ते ऑल डाएट स्टाफ. आणि माझं असं असायचं की वडापाव आहे, खा लेते यार, भूक लगाय, आणि खाऊ द्यायचा. खाल्ल्यानंतर मग येऊन पोट पकडायचा. आणि माझं नाही, प्रत्येकाचं बॉडी बनव यार, बॉडी बनव, तो वाला प्रकार होता. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू देवा जर समज लंच ब्रेकमध्ये कधीतरी आला तर मग पळा, बिकॉज माहिती आहे की हा पोट पकडणार आणि मग इथले जिम जाया करो, अभी खा रहा है लेकिन बाद में जिम जाओ. अरे वो क्या असं ते दाखवायला किंवा हे किती फॅट्स वाढलेत ते नाही अभी जाएगा. पण तुमचं असं रात्री बेरात्री शूटिंग चालायचं तेव्हा व्यायामशाळा थंड असायची? नाही, तेव्हा ॲट टाइम जसं असायचं ना की सकाळपासून 7 o'clock शिफ्ट आहे, तर जर मॉर्निंग आणि जिमला जाऊन आला तर ऑब्व्हियसली फॉर लाईक 2 hours याची बॉडी पंप्ड असायची फुल. म्हणजे आता पण आहे ऑब्व्हियस, पण त्या टायमाला अजून थोडा जास्त बायसेप्स वाटायचे. तर ॲट टाइम 2:30 वाजता शॉट लागला, इकडे हा फुल पंप टोन येतोय. तर त्या टायमाला आता याने डंबल्स विमल्स आणलेले, पण दॅट वॉज इन द मेकअप रूम. तर ते पॉसिबल नव्हतं बिकॉज खूप लांब होते मेकअप रूम. तर मग त्या टायमाला क्रेन आहे, ट्रॉली, जे क्रेनचे वेट्स असतात ते वेट्स घेऊन यूज टू पंप हिज बॉडी इन्स्टंटली. ते शेवटी वेट असतो की त्याच्यावरचं प्रेम फार वेगळं असतं. पण आता तुमची क्रेन आहे, त्याचे वेट्स हा पंप करतो, तर तुम्हाला कधी नाही वाटलं आपलीच क्रेन एक 2 तरी असं करा? नाही, मी चॅलेंज मी सांगून थकलो आणि कानाला खडा लावला की यांना सांगण्यात काही अर्थ नाहीये. असा एक मित्र तुला मिळाला या प्रवासामध्ये, अरे चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. अजून आहेत काही कानाचे बाकी आहेत? समोर बसा. मी कानाला खडा लावला की जर देवदत्त त्याच्या सगळ्या कामातून वेळ काढून वर्कआउट करत असेल आणि वर्कआउटला टाइम देत असेल तर आपण पण दिला पाहिजे. त्यामुळे कितीही वेळ झाला, मी पण बराच ट्रॅव्हल करतो, तर मी ज्यावेळी एअरपोर्टवरून हॉटेलवरती येतो तर हॉटेलमध्ये चेक इन न करता मी डायरेक्ट जिममध्ये चेक इन करतो. आणि ही जी सवय मला लागली ती मी नक्कीच सांगेन की देवदत्तमुळे लागली. बऱ्याच वेळ तर एक गोष्ट विसरतो की वर्कआउटसाठी एनर्जी लागते, एनर्जी डाएटमधून मिळते. आणि शूटिंगमध्ये असल्यामुळे बऱ्याच वेळेस सुद्धा डाएट होत नाही आहे आणि त्यामुळे मसलचं पंपिंग त्याचं प्रत्येक वेळेस सेम नाही होत. पण त्याला असं वाटत असतं की मे बी ते माझ्या बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे का, की संग्राम मला अजून काय करायला लागेल की ज्याने माझी बॉडी मसल्स माझे मोठे होतील किंवा मसल्स माझी डिफाईन होतील. तर छोट्या छोट्या गोष्टीचा अतिशय विचार करतो तो. तर देवदत्ताला मी नेहमी सांगतो की जर तुझा डाएट प्रॉपर झाला तर नक्कीच तुझी बॉडी सेम तुला प्रत्येक दिवशी तेवढीच पंप झालेली दिसेल. सो कीप ऑन डाएट चांगला ठेवून नक्कीच तुझ्या बॉडीमध्ये डेव्हलपमेंट चांगली होईल. आय एम व्हेरी प्राऊड टू बी फ्रेंड ऑफ देव आणि देवदत्त सारखी मित्र माझ्या लाईफमध्ये आहेत. अरे थँक्स लॉट संग्राम, लव्ह यू. संग्राम चौगुले आज मिस्टर वर्ल्ड आहे, मिस्टर युनिव्हर्स झालेला आहे. खूप जुना मित्र, खूप चांगला मित्र. आणि आम्ही अक्षरशः कुठे असलो तरी इच्छा झाली की लगेच फोन करतो वगैरे. आणि मी कधी कधी कुठे असलो, सेटवर आहे, काही आहे, कुठे बाहेर एखाद्या फंक्शनमध्ये आणि संग्रामची आठवण आली फोन केला ना की तो कधीही हे करत नाही. तो सुद्धा तेवढंच. आम्ही कधी कधी 3-3 तास सुद्धा सर बोललेलो आहे फोनवर. बॅटरी डाऊन होते, मग त्याला चार्जरला दुसरा मोबाईलवर दुसरा फोन, 3 तास वगैरे आम्ही बोललो. व्यायाम करत ना तेवढ्या वेळात? हो सर, असं तुमच्याकडनं शिकायला पाहिजे. चहाच्या बाबतीत एक आहे की त्याला म्हटलं अरे मला अजून कट डाऊन करायचंय. तर बोलतो एकच गोष्ट, तुझा तो चहा बंद कर. कारण तुम्हाला ऍडिक्शन चहाचं नसतं, तुम्हाला ऍडिक्शन त्या साखरेचं असतं. तुम्ही त्या चहामध्ये साखर टाकू नका, तुम्ही किती चहा प्याल, नाही पितायत सर. मग त्यामुळे मी तो कानाला खडा
खूप लावायचा प्रयत्न करतोय, पण सर असं तो हात असा जवळ जातच नाही कानाला खडा लावायचा. असं असं इथे कुठेतरी खेचतंय असं की अरे चहा प्यायचा नाही, चहा प्यायचा नाही. मग शेवटी मी पटकन कानाला खडा लावला की आपण हा खडा कधीच कानाला लावायचा. बिनसाखरेचं चहा पिणं म्हणजे काय माहिती आहे ना, की शाळं फोडायचं, त्यातलं पाणी दुसऱ्याला कोणाला तरी प्याय द्यायचं, त्यात नळाचं पाणी घालून आपण स्ट्रॉनी प्यायचं, म्हणजे तो बिनसाखरेचा क्या बात आहे, परफेक्ट. अख्ख्या महाराष्ट्रभर, भारतभर, आता जी मराठी तर जगभरही दिसतं, अख्ख्या जगभर तू पोचलास जय मल्हारच्या रूपाने. पण एक ग्रहस्थ असे आहेत की जे हा जय मल्हार जेव्हा छोटा होता तेव्हापासून तुला ओळखतायत. तर त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ त्या काळामध्ये तू काही लपवलं असशील तर. अरे बा. हा. आणि आमची एक सुप्त इच्छा होती त्याच्या पप्पांची आणि माझी, किंवा आमच्या नागे फॅमिलीची. कारण याचे पप्पा ज्या वेळेला JSM कॉलेज नवीन सुरू झालं त्यावेळेला जी काही कॉलेजची नाटकं व्हायची त्या नाटकामधून त्यांना प्राइसेस मिळायचे. त्यांची सुद्धा एक सुप्त इच्छा होती की आपल्यापैकी कोणीतरी या क्षेत्रामध्ये यावं. आपण नाही केलं तर, आपण नाही गेलो तरी चालेल, पण देवाने या देवाला देऊन ती आमची पूर्ण केली. क्या बात, वा. तुम्ही इथे आलात त्याबद्दल मनापासून आभार तुमचे. आज तुला असं सतत वाटतं ना की लोकांनी आपल्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे, तंदुरुस्त राहिलं पाहिजे, पण याचा प्रसार करायला पाहिजे, समाजामध्ये सगळीकडे पोचलं पाहिजे. प्रत्येक माणसाकडे ते पोचवण्यासाठी माध्यम असतंच असं नाही, पण आज तुझ्याकडे आज तुझे 5 मित्र हे माध्यम आहे. तर आज आपण संपूर्ण जगाला दाखवून देऊया की तू त्यांच्याकडनं कसा व्यायाम करून घेणार आहेस आणि पुढे ते अख्ख्या जगभर त्याचा कसा प्रसार होणार आहे. चलो अरे बात काय. वा 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 वा. तर आपण सगळ्यांनी कानाला खडा लावला पाहिजे की आपलं शरीर तंदुरुस्त ठेवणं हे सगळ्यात उत्तम आहे. बरोबर ना? ऍब्सोल्युटली सर. मी बाकीच्या सगळ्यांना त्याच्या आप्तस्वकीयांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं. देवदत्त, तू इथे आलास आणि आपला अमूल्य असा वेळ दिलास. आपणही सगळे इथे आलात त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार. आणि झी मराठीतर्फे तुला एक छोटीशी प्रेमाची आठवण. तर प्रेक्षक, वर करणी नारळासारखा टणक आणि भरभक्कम दिसणारा हा कलाकार मनाने किती हळवा, संवेदनशील आहे हे आजच्या कानाच्या खड्यांनी तुम्हाला दाखवून दिलं. कानाचे खडे हे माणसांचं दिसतं त्यापेक्षा असलेलं मूळ स्वरूप आपल्यासमोर उभं करतात. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.